ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। मुखं करोति वाचालं पङ्गुं लङ्घायते गिरिं यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरुं दीनतारिणं परमानन्दमाधवं श्रीकृष्णचैतन्य ईश्वरम्। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्ण हरि ओम नमस्कार सर्वांक स्वागत। पुराजनाक दीपावली पर्वेचे हार्दिक शुभाशय। दीपावली पर्व प्रति एकल्यांक सुख शांति समृद्धि चांगारोग्य आयुष्य पुराकिंत चढ म्हणजे आध्यात्मिक उन्नती दावा म्हणून देवाला आम्ही मागया। ऍक्च्युअली दीपावली म्हळ्यार चढती 3 दिवस नाही तर 5 दिवस सेलिब्रेशन पुढपुरा 21 दिवस अशी ग्रँड जाऊन सेलिब्रेट जाता आसले। आता वत्ता वत्ता कसं झाला म्हळ्यार सुमार व्यत्यास आसा पुढे दीपावलीक आनी आत्ता दीपावलीक। ते संभ्रम म्हणचे उणी जाता असो। पुढे कशी म्हळ्यार दीपावली म्हळ्यार रिसोर्सस उण आशिल्ले बट हॅपीनेस म्हणचे अनलिमिटेड आशिल्ले। भारी भारी संतोष विजृंभण। तर ताजे घोस्कर आमगेले शास्त्रांत आमगेले धन्वंतरी नरक चतुर्दशी दीपावली कडेरी यमदीप म्हण आयकल्ले आसात आमी कडेरी आकाशदीप तशींची बली कापोवचे गोपूजा गोवर्धन पूजा हाजे ಬಗ್ಗೆ ಸ್ವಲ್ಪ आमी आमगेले शास्त्र कसं सांगता आनी ह्या परबेन आमकां शिकचे कसं आस ताजे ಬಗ್ಗೆ आमी ಸ್ವಲ್ಪ अर्थ करून घेवचे प्रयत्न करूया। ऍक्च्युअली दीपावली म्हळ्यार फट्टी विरुद्ध सत्य, अन्याय विरुद्ध न्याय, दुष्ट जना विरुद्ध चांग जन कुडाकीन चढ कालका दुखून उज्वाड हाडची परब ह्यो। हे परब आमगेले सनातन धर्मांत सनातन काला दुखून आयले व्हडले परब तो आमकां प्रत्येकल्याक। ह्या परबेचे महत्व कसं न्हय म्हळ्यार आमी सांगला ना काळका दुखून उजवाड येवचे। अमावास्ये दिवस इतलो काळोख आसता पण त्या दिवस दिव उलावचो सगळेची प्रपंचांत आमी पळयता ती वत्ता वत्ता पुरो इलेक्ट्रिकल दिव येता आसता ते न्ही जाल्यार तुपाचकी नाही त्याला दिव लावन सांजेचे म्हळ्यार काळका दुखून उजवाड येवचे म्हळ्यार असतोम सद्गमय तमसोम ज्योतिर्गमय। ते कशी साध्य म्हळ्यार आमी लॉर्ड रामचंद्राक स्वागत करचें। आमगेले देशांत आमगेले गांवांत आमगेले घरांत ताका स्वागत कितलो आमी लॉर्ड रामचंद्राक स्वागत करता की इतलेची आमगेले हृदयांत रावण आले दुष्ट कसं नाही तागेले आलोचन आसता आशिल्ले असुरी स्वभाव कसं नास पळया आमगेले षडवैरीक तांणी पुरो कसं म्हाका निर्नाम जावन वता। ताजे घोस्कर दीपावली म्हळ्यार परब ह्यो विजृंभणान आचरण करता। हे परबेक ऍक्च्युअली जाती धर्म मत असं नाही आसना पुरो जन सेरून इवन जैन बुद्धिस्ट प्रत्येकले प्रपंचदाद्यंत आमी पळयता ती दीपावली परब सेलिब्रेट करता। दीपावली परबेचे एक महत्व कसं नाही म्हळ्यार एक 5 दिवसांत आमी प्रथम जावन आयकल्लो आसा ती 14 वर्ष आमगेले प्रभू रामचंद्रान सीता लक्ष्मणा ಒಟ್ಟು ವನವಾಸ ಕೋರ್ನು
ते दुष्ट रावणाक संहार कोरनु अयोध्येक वापस येऊचे. आणि सांगेल असं लक्ष्मी प्राकट झाले दिवस ताकाचे लक्ष्मी पूजा करतात ती. आणि इवन वामन देव बली महाराजा दुकुनु लक्ष्मीक मुक्त करचे. चातुर्मासाचे लास्ट महिनो कार्तिक महिनो ताजे भितरी दामोदर लील जावचे. गोपूजा, गोवर्धन पूजा, अन्नकूट म्हणून सांगतात ती. धन्वंतरी रुपारी लॉर्ड विष्णू प्रकट जावचे. नरकासुराला वध जाता. पंचपांडवांवरती 12 वर्षांगला वनवास करून वापस यायला म्हणतात ती. तशी बलिपाड्य, यमदीप, आकाशदीप, इवन जैनिझमाला तांगेले लास्ट संत महावीर मुनी प्राकट जाले दिवस म्हणून सांगतात. अशी सुमार पुरा असं आमकां हे दिपावळी परबेन कशी आयचे दिवस द्वादशी, फाल्यां दिवस त्रयोदशी. ताकाची ಕೆಲವು ಕಡೆ आज करता आसा ती धनतेरस म्हणून. धनतेरस ऍक्च्युअली हाका धनतेरस म्हळ्यार कसं लायला म्हळ्यार धन त्रयोदशी म्हणून. नाहीजाल्यार धन्वंतरी त्रयोदशी असल्याक ते शॉर्ट फॉर्म करून धनतेरस म्हणून केल्लो आसा. हांगवरकेची आमकां शिक्षक कसं नसं म्हळ्यार आमकां कोणाक निमगेल्यार धन म्हळ्यार कसं न्हय. आमगेल्या लेक्कार धन म्हळ्यार भंगार, ದುಡ್ಡು, ಆಸ್ತಿ, ಒಳ್ಳೊಳ್ಳೆ ಪೋಸ್ಟ್, व्हड गाडी, हें पुरा दोकादल तितलें आसतालें. आमगे लेका हें धन. बट हें खंयचीच आमगेलो येना. देह सोण वतान हें आमी सोण वचका हांगाची. बट आमगे लेका धन हें पुरा. बट ऍक्च्युअली कसं न्हय म्हळ्यार हें पुरो संपादन करचे भितर आमी आमगेलें आरोग्य वायट करून घेतात. ऍक्च्युअली आमकां धन जावन आसता आरोग्य. ताका फुडल्या काळाचे हे धना म्हाका दिसता निवसनात आशिल्लें तांगेलें आरोग्य भारी चांग आसतलें. आतां आमी पुरो हाजे म्हाका वचून वचून आमगेलें आरोग्य वायट जाता. देवी देवता लेಕ್ಕ धन म्हळ्यार कसं न्हय. देवी देवता लेಕ್ಕ धन धन त्रयोदशी म्हळ्यार तांगे लेಕ್ಕ धन म्हळ्यार अमृत. ताजेಗೋಸ್ಕರ इंद्राक शाप मेळता. कसं जालें म्हळ्यार इंद्रान दुर्वासा मुनी वयरी अपराध केलेलो आशिल्लो. दुर्वासा मुनीन लक्ष्मीला गळे घालेला हार प्रसाद माळ आसा पळया त्या काणू इंद्राक दिलेले. इंद्रान ते नेग्लेक्ट करून आणि ते हस्ते वयर घालता. हस्ती काण तें पुडी पुडी करून उडोवन सोडता. हस्ते कसं कळटा कसं प्रसाद. त्या कोप्पार दुर्वासा कोप येता. हागेले इतलें ऐश्वर्य आशिल्लो पुरा वोसो म्हणून तो शाप दिता. ताजे नंतर इंद्र एक एक लोस करून येता कडे तो विष्णूला धांवता. विष्णूला वचून निमगिता हांव कसन कोरता. विष्णू सांगता आमी समुद्र मंथन करून तुमकां पुरा मेळटा वापस म्हणून. तशें आमी आयकल्लें आसा ती समुद्र मंथनांतूं एक सायड देवी देवता आनी एक सायड दानव राबून फर्स्ट विष येता. विष आयले नंतर एक येवचे सुरू जाता. देवान थंय लक्ष्मी प्रकट जाता म्हणटा ती. थंय देव धन्वंतरी रुपारी येता.
ऍक्च्युली धन्वंतरी म्हळ्यार आमगेले पुरा जनाक चांग आरोग्य भाग्य दिवचे देवाले एक रूप. आमी खंयचेय आयुर्वेदीक हॉस्पिटलाक गेल्यार तांगेले धन्वंतरी मुर्तीक ते पूज जाता. इवन ह्या दिवसाक राष्ट्रीय आयुर्वेद दिवस म्हणून घोषण केलेलें आशिल्लें. म्हळ्यार तितलेक व्हडल्यो दिवस ह्यो धनत्रयोदशी म्हणून, धनतेरस म्हणून. तशी आमी आयकली कशी विष्णू अमृत कलश घेवन येता, प्रकट जाता. प्रकट जाली कुडले दानव तांकां सैसून घेवचें जायना. तांणी कसं करता ती ते तांडून घेवन वतात. पळया कितलें एक आमकां शिकचें मेळटा पळया. तांणी ते अमृत कलश पळयल कुडले तांडून घेवन धांवता ती तांकां जावका म्हणून. बट अन्य कಡೆ देवतास तांणी खाली विष्णूक शरणागत जातात. तांणी कसं नाही करू वचनात. तांणी तांगेलें कर्तव्य करता ती आनी तांणी देवाक विष्णूक शरणागत जातात. तदनंतर आमकां गोत्तस दानवान तांडून घेवन व्हेल्ल्या वरकेची तांकां मेळत तें अमृत तांकां मेळना. सो आमकां हांगा शिकचें कसन मेळटा म्हळ्यार आमी वरकेची हांगेले पुरा आमकां जावका म्हूण तांडून घेतल्यार आमगेलो टासना ते केन्नाच. आनी ते कोणा पावता की तांकां पावता. ताजे प्रकार हे दानवान ते अमृत तांडून घेवन व्हेलें. बट केन्ना तागेले भक्त देवता गण ताका शरणागत जाल्ले की तो कडेन मोहिनी रुपार येवन ते अमृत हांगा पुरा जना पिवेसिता न्हय. तशी देवी देवताक धन म्हळ्यार अमृत. मी सांगता न्हय मृत्यूर्म अमृतंगमया म्हळ्यार आमगेले जन्म अंत्याक आमी हे अपार जन्म मृत्यू जरा व्याधी ह्या चक्रांत आशनज आमी आध्यात्मिक लोकाक वची तशी अमृत स्वीकार करता. ताजे घोस्कर धनतेरस म्हळ्यार धनत्रयोदशी म्हणजे हे समुद्र मंथना दुखून आयला आसत. ताजे नेक्स्ट दिवस नरक चतुर्दशी येता. आमकां पुरो गोत्तसो नरकासूर कोण हा म्हणून. नरकासूर हिरण्याक्षान केन्ना आमगेले भूमंडल काण समुद्रा भितर व्हेले त्या वेळाक विष्णून वापास वरह अवतार घेवन येता. ते समुद्र देखून वापास वयर हाडून ताजी यथास्थितीन दवरतो. त्या समयांत वरह आनी भूमिदेवी मध्य सृश्टी दलाल ह्यो नरकासूर म्हणून सांगतात. तनप्रायरी चांग जावन आशिल्लो. बट तागेले भितर असुरी स्वभाव आशिल्ले म्हूण तागेले आवसूक भूमिदेवी लक्ष्मीक एक भंय आशिल्लें. हाका आनी कोणें न्ही मिगेलेची बामूण विष्णू हाका मारून घालतालो. कसले म्हळ्यार असुरी स्वभाव आशिल्लेक परित्राणाय साधूना विनाशायच दुष्कृता म्हणटा पळय. दुष्कृत लोकांक विष्णू केन्ना सोडना. सो तीक भंय आशिल्लें. आमगेल्या पुताक विष्णू मारचे पुरो म्हूण ती एक दिवस विष्णू लेगी प्रॉमिस घेता. तू प्रॉमिस कर का म्हाका खंयच्याय कारणाक तूं आमगेलो पूत ह्यो नरकासूर तूं मारना म्हणून. तो सांगता जायता पतांत कसो नासलो हांव प्रॉमिस करता. बट ताका सपोज संहार जावका म्हूण आसलें ते तुवें करका म्हणून सांगता. तिका एक नमुने संतोश जाता. म्हळ्यार ती खंय तिगेले पुत्ता मारता म्हणून. बट आनी एक कडेन शिवान ताका ब्रह्मान ताका वर दिलेलो म्हणून सांगता ती. तशी वतची मुरा म्हूण राक्षसाक कृष्णान वध करता. ताका तागेलें नांव कृष्णाल आनी एक नांव मुरारी म्हूण येता. तो मुराल वध जाले नंतर ऍक्च्युअली नरकासूर भारी
शक्तिशाली जाता. वाजनावट युद्ध कोण 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 इवन इंद्रलोकापासून इंद्राक वरकेची डिफीट करता पुरा धन थागेला असता, लक्ष्मी थागेला असतं त्या वेळात. तिथले प्रत्येक कॅप्चर कोण घेणार असतो ताजेमध्ये ताका अहंकार सिक्कापट्टे असता. पुरा मी लक्ष्मी मी गेले की असं आता कोणा भिवका म्हणना पण त्या कॉन्शियस सारी तो अहंकार असता. तिथलं अहंकार आहेत की आणि पुरा वसून देवगण पुरा वसून वापास विष्णूला वतात. आता शिजायला आमक भारी कष्ट असं मग करसून आता तुम्ही कने कोर काम सो त्या वेळाक कृष्ण सत्यभामा वाटत असता तो म्हणता वचा నాకు बुद्धी शिकून येऊया म्हणून बाहेर पडतात. ऍक्च्युअली कृष्णाला आणि नरकासुर मध्ये युद्ध जाता भारी पॉवरफुल युद्ध करतो. युद्ध केल्यानंतर तो असल एक सगळं आ युद्ध कृष्णा वयस वाटतं की कृष्ण अनकॉन्शियस जातं. त्या पळ्यात असेल सत्यभामाक भारी कोप येता. ती इमिडिएटली तिच्या हातात आणतो एरो घेऊन ती शूट करून नरकासुराक संहार करता. पळया दंतेरसांतून आम्ही कसन शिकले थे धानवाक कसं नाही केले री तांकां अमृत मेळ्ळें. कोणाक मेळ्ळें? अंका अंकवरकेची नरकासुर सगळेची लक्ष्मी तागेल्या हातांत आशिल्ले जाल्यार वरकेची अहंकारा निमित्त ते असुराक संहार केले. तशींची संजेचे उद्दाभरचे असता नेक्स्ट डे अभ्यंग नावचे घोषकर तशें म्हळ्यार वर्षा एक वर्ष दीपावळी येवचे म्हळ्यार एक क्लिनलीनेस म्हणून क्लिनिंग करचें म्हणून तांतूच खंय म्हळ्यार वास आमगेली न्हाणी आनी वरलेल्या पुरा कडेन आमगेलें क्लिनिंग जाता आसता. न्हाणी कशें लेका म्हळ्यार अद्दी क्लिनिंग जायना थंय म्हणचे घोषकर दीपावळी समयांतू न्हाणेक फर्स्ट क्लीन करता म्हणून म्हळ्यार भाईचेन वरके वय भित्तेन वरके वय आमी क्लिनलीनेस करता म्हणून ते क्लीन करून थंय पुरा रंगोल्यांनी सोडून संजेचे बायल मनशान बांयच उदक हाडून गंगेच्या जमुनाचैव गोदावरी सरस्वती नर्मदा सिंधू कावेरी हांकां पुरा उडगास करून ते तीर्थ म्हूण लेखून भाणां उदक भरचें. कोणा ब्राह्मणान येवका म्हणना बायल मनशान करचें तें तेजे प्रकार नेक्स्ट डे सकाळी उठून म्हळ्यार सूर्य उदय जावचे फुडें उठून नावका म्हणटात ताजे पुरा लाभ मेळका जाले. वर्षा एक वेळा पूण तेल लावन नावका म्हळ्यार हें विंटर समय जाले निमित्त आमगेल्या स्किना वरके चांग आनी आमगेलें आरोग्य वरके चांग तेल लावन मसाज करून ताजे नंतर हुन उदक नावका फर्स्ट जाल मनश पुरा न्हाता ती म्हळ्यार एकल्यान तेल लावचें आनी एकल्यान उदक घालचें हुन उदक घालून न्हांवचें म्हणून पुरा संप्रदाय पुर्तुकून चलून आयलो. तशी हुन उदक न्हाल्ले नंतर आमी नवे ड्रेस घालता ती केलो फटाक्यांनी मारता ती कडे ती गोड फोव खावची की कसं की स्वीट घरकड कोरून दुसऱ्याक दिवन आमी मात्र खावचें न्ही. एक्चुअली परब म्हळ्यार कशें म्हळ्यार कॅर एंड शेअर आमी दुसरे दिवन ते खावका तांत आनंद अशें आनी खंयचें तूं आसना. इवन आमगेले शास्त्रांतू जस्ट एक 100 वर्ष फुडें आमी पळोवचें गेल्यार आमगेली हिस्ट्री कशी आसता आशिल्लें म्हळ्यार इवन त्या वेळा पुरा इतले दुड्डाचे व्यवहार जायनाशिल्ले. आमगेले घरकड तांदूळ चड आसले तुमकां दिवचे तुमगेले दुसरें कसं न्ही धान्य आसलें आमी घेवचें तितलेंच व्यवहार आशिल्लो.
दुड्डू म्हूण येणी ताजे निमित्तान तो प्रीती विश्वास अन्योन्यते कितलो आशिल्लें म्हळ्यार आता पुराचे व्यवहार म्हळ्यार दुड्डू लाभ नष्ट स्वार्थ ताजे निमित्त संतोष त्या मनाक आनंद म्हणजे उणी जात वत तशी सांजे जाता म्हणले फुडले दनपार हडक्याची एक परबे जेवण म्हूण आसता तेव्हा कोणे घर कडेन एकल्याक कोणी घराक आमंत्रण करून सांगलो तूं घेवका प्रसाद म्हणून सांगता ती नंतर सांजे जाली फुडले पुरा कडेन दिव लावचे आता पुरा इलेक्ट्रिकल दिव आयला फुडें तशें न्ही पुरा दिव्य हें आमगेल्या शास्त्रांतूं कितलें चंद करून वर्णन करून सांगलां म्हळ्यार केन्ना रामचंद्राक वनवास अवस्क आशिल्लें आमकां पुराय जाणांक गोत्तोस दशरथ महाराजान सद्य भितर ताका पट्टाभिषेक कोरता म्हणटाना कैकेय सगळे वचून म्हणटा तूं म्हाका 2 प्रॉमिस केलेले आसा आतां म्हाका तें फुलफील कोरता एक मिगेल पुत्ताक पट्टाभिषेक कोरता दोनीचे रामाक तूं वनवासा पेटोवता 14 वर्स म्हणून ताका हार्ट ब्रेक जाता ताणें प्रॉमिस केले निमित्त तो जायतो म्हणटा आनी पुत्ता सांगले फुडलें पुत्तान एक स्वल्प वरकेची डिसअपॉइंटमेंट दाखयली ताणें प्रभू रामचंद्र तुम्ही गेला आनू तू सांगच्यान तू कसं नाही हे ना तू सांगल नंतर काय दुःख ना म्हणून तो भायर सरता नव्हे त्या 14 वर्सांतूं त्या अयोध्यांतूं कितले जणांन समज जेवण कर न्ही तें कितले जणांन समज निधल ना कितले जणांन तांगेल घर कडेन दिव लायल ना खंय कितले जणांक दोळ्या उदक सुकतील ना ताजे घोस्कर ते 14 वर्साचे दिव्य पुरा दीपावली दिवस लावन सोडलेले म्हणून ताजे घोस्कर दीपावली म्हणून 14 वर्स तांणी कशें आशिल्लें म्हळ्यार अंधकारांत आशिल्ले अंधकार दूर जाल्ले केन्ना प्रभू रामचंद्रान वापस आयले तेन्ना कशें आयलो तो रावणाक संहार करून रावणाला प्रति एक आशिल्लें कसलें उण ना आशिल्लें जाल्यार ताका स्वार्थ काम भरले निमित्त दुसऱ्या बायलाक किडनॅप करून घालता हांगा पुरा कडेन आमकां शिक्षक कितले मेळटा पळया आमी वरगे स्वार्थ चड जाल्यार आमगेले भितर काम म्हणचे भरता ते आमकां कितले जावका की ताजेकिंत चड आमी आश पावचे गेल्यार आमकां असले गती जाता म्हणून तशी सांजे जाली फुडले पुरा कडेन जीव लायता ती आनी धनलक्ष्मी पूजा धान्यलक्ष्मी पूजा अंगडी पूजा म्हणून जाता कितले जणांक ऑफिसांत पूजा जाता ह्या पुरा कसं जालें म्हळ्यार एक्चुअली शास्त्र कसं सांगता म्हळ्यार दीपावळी म्हळ्यार आमी प्रभू रामचंद्राक इन्वायट करचें तितलेंच प्रभू रामचंद्र येता म्हणटाना पुरा घेवन गेले तो प्रभू रामचंद्र पळया इवन रावणाक संहार करता जाल्यार सगळे कांय व्हडली मिलिटरी ना आशिल्लें खाली वाली सुग्रीव हनुमान हांकां परत ओट्टून गेला तो तितलेंच ताका गोतना लंक कशें आसत तागेले मिलिटरी कशें आसत कितले स्ट्रॉंग आसत बट ताका गोत्त आसत अधर्मा वयर धर्म केन्नाची जय जावनूच जाता तशी ताका संहार करून वापस येवचे जीव वचूं दीपावली हांगा एक कितले चंद एक विशय सांगेलो आसा म्हळ्यार
तो अयोध्या येताना सगळे पूरा सैन्य कापून घेऊन येईल तो पुष्पक विमान येताना. पुष्पक विमान कशी म्हळेली कितले जण भितर येता की तिथले रुंद जाता वता आणि तुका जाग उण जावची म्हणना. तशी पुरा जन आपण घेऊन येताना अयोध्यावासी पुरा जनाक भारी खुशी आनंद म्हळ्यार आनंद ते. ते 14 वर्षाचे दुःख पुरं विसरून गेले त्यांनी. आणि प्रभू रामचंद्र वर्तेची आईला सीधा ಕೈಗೆ तिचे पायी बसून नमस्कार केले ताण. कैकेले प्रणाम केले ताण वसून. कैके भारी दुःख जात ते. कैके म्हणत ते तका रामचंद्रा तू मका माफ कर का मिगेल निमित्त तू कितलं पुरा कष्ट आयलाय कशाला म्हणाली रामचंद्र गेल तशींची दशरथ महाराजाला त्याची देहत्याग जाता ती त्याच्यानंतर दुःख 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 पळत असते भरत वर्गाची आणि तो कसं नाही आसक्ती दक्कना तो त्या पट्टाभिषेक रामचंद्र दावचपासून तो कसं नाहीची इवन नित्य निधन असेल तो मला कितले ताण तपस केलेला असेल तशी काही काही त्या दुःख पूर्ण सैसून उगायचे धायनशी ती तिगेल तोंड कशी दाखवायच्या म्हणून लागता असेल बट प्रभू रामचंद्र फर्स्ट तिथे नमस्कार करतात केन्ना ती म्हणली काही मिगेल कितलं व्हडली चूक जाल्या मिगेल निमित्त तू कितलं जाल्लें म्हळ्यार रे प्रभू रामचंद्र कसं म्हणता तें गोसू कितलं छंद कोण सांगला आपल्याला तो म्हणतो काही तू कशाला अशी म्हणता असं तुगेले एक ब्लेसिंगानं आमकां 14 वर्ष वनवास करचे साध्य जालें तुगेले एक आशिर्वादानं म्हाका कितले लक्ष ऋषी मुनी मेळ्ळे तांगेले संघ मेळ्ळे तांगेले सेव करचे भाग्य मेळ्ळें म्हाका तुमगेले आशिर्वादान कितले राक्षसाक हांव मारून काडूं जालें तांकां संहार करूं जालें पळयात आमगेले हेच परिस्थिती आसल्यार कशी आसलें होय की न्ही ताकाची पूर आमकां मार्गदर्शन करता रामायण आसूं महाभारत आसूं आमगेले हे मनुष्य देह म्हणजे आमी कशी ताका समहांतू व्हरका ताची सार्थक दवका म्हणजे आमकां हाजे निमित्त कळटा तशी प्रभू रामचंद्र अयोध्या येता नंतर आमकां गोत्तस राम राज्य थंय आसता प्रति एक प्रजेक कसले दुःख ना अशी आनंदारी प्रति एकल्याक एक नमुने हांव सांगला फुडें रामचंद्रा काल तूं कशी म्हळ्यारी घरा भायर भांगरा तांबयां सुद्दां दवरता आशिल्ले ते वाटेर वताले पिवचेक आनी जन हरके तशी आशिल्ले तांकां तान जाल्यार उद्दां पिवन थंयच सोण वता आशिल्ले म्हळ्यार तितले एक विश्वासू प्रिती अन्योन्यता आशिल्ले आज आमकां रामचंद्र नाका भक्त आनी वरलेले पुरो जावका म्हणून तशी आमी आयकून येयले दिपावळी उत्सव म्हळ्यार व्हडले उत्सव ह्यो जाल्यार आमगेले शास्त्र कसं सांगता म्हळ्यार मानव उत्साह प्रिय म्हणून आमी सांजे जाल्यार खूब पटाके मारतात जाल्यार पटाके मारता उडकेची मालगड ओडटा आसता अशें न्ही लागींचे पुरो ओटकोन घेवन चेडवांक लागीं घर कडेन चेडूं जाल्यार पटाके ना जाल्यार काप्पोन ताके खाता दिवचे आशिल्ले न्हय शेअर एंड शेअर मार्ची स्वल्प जाल्या वरके तांकां आनंद म्हणचे मेळटा आशिल्ले हें पुरा सायंटिफीक जावन आस सांगिल्लें आसा कसले कोरता हें पुरो म्हणून इवन ते पटाके मारचे खंयचे खातीर म्हळ्यार तांकां आनंद मेळटा कसले असो सांज सुरसूर काड्डे असो वयर वचून ढम्म जावचे असो कसन जाल्यार वतेची तांकां मेळचे ते आनंद ह्या समयांत मात ते त्याचे तुम्ही दुसरे केन्ना पटाके मारा ते आनंद मेळना ते हाका पुरा कारण आसा ह्या शिंया टायमाक ते अन्य
क्रिमी कीट पुरा आसता हे मनशाक बाद दिता म्हणचे घोस्कर तांगेले संहार जावचे घोस्कर हे पटाके गिटाके आसता ती ताजे निमित्ताने मरता ती नाही जाल्यार दिवो दवल कडेन दिवे येवन तांनीची दिवेले घुवन घुवन दिवे वयर पळोवन तांगेले अंत्य जाता आशिल्लें हें पुरा कारण आसत ताजे नंतर यमदीप म्हूण दवरता आशिल्ले फुड्या काळांत यमदीप ताका एक सान स्टोरी आसा ताजें नांव यमदीप म्हूण घरा मागशी घरा येद्राक घरा सुत्तू दवरता आशिल्ले ते पास्ट टायम कशी म्हळ्यार एक हेम म्हणटालो सत्ययुगांत तो राय आशिल्लो भारी चांग राय भक्तीने करता आशिल्लो ताका एक पूत असो त्या पुताक कसो की एक ग्रहाचार आशिल्लो कुंडलीन कसो की ग्रहाचार आशिल्लो तागेले कुंडली प्रकार सांगिल्लो की तागेले लग्न जावन 4 दिवसांतू तो मरता म्हूण सांगिल्लो बट कसन करचें जाल्यार ताणें एक देवा वयर विश्वास दवरून घेवन पुताक एकलो पूत ताका लग्न करून सोडता बट ताका मेळिल्ली बायल भारी चांग भक्ती तिका देवा वयली भारी भारी विश्वास तिकवरगे हे विशय कळटा हे 4 दिवस म्हणटा ते दिपावळीचे कार्तीक म्हयनो येता ते कसं करता म्हळ्यार घरा सुत्तूची जीव लायता आनी घरा आशिल्ले भांगार गिंगार पुरा वज्र कसं नसले घरा भायर घालता ते घरा येवची वाट आसा पळय मेन डोर म्हणटा पळय ताजे येद्राक घालता ते आनी बामणाक बस करून न्हिदोच्या सोणाक थंय देवाल नामस्मरण करता ते भजन करता अची ताका न्हिदोचे कसोणी यम आयलो यमदूत ಒಟ್ಟು अकाप्पनोरचेक बट अकाप्पनोरचेक आयले त्या वेळाक पळयत खंय पळयल्यार ते दिवो आनी ते भांगार त्या पर आशिल्ले न्ही ताजेक ते शायनींग ताका दोळो ओपन करूंक जायना आशिल्ले ताजे निमित्त तो थंयच बैसून आशिल्लो आत्तां हें डवून जावचें पुरो आत्तां हें डवून जावचें पुरो आत्तां हें दिवो वाडोवन वचचें पुरो कडे आपण व्हरया म्हूण थंय बशिल्ले तशींच ताका थंय भितर जावचें देवालें नामस्मरण आयकता आशिल्लें तशें आयकून 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 तो वर्ग विसरलो पळोवचें गेल्यार सकण धांवन जालें म्हळ्यार 4 दिवस म्हणजे 5 दिवस आयले तशें यम कसो कूड जायनाशी तो वापास सोदता तिणें तिगेल्या बामणाक वरसून घेतल्या म्हळ्यार देवाल खेळ ताजे घोस्कर जन यमदीप म्हूण दवरता आशिल्ले आनी एक आकाशदीप म्हूण चंद आमी पळयतात पळय गुडदीप म्हणटा आशिल्ले घरा येद्रा आसता आशिल्ले ताजे भितर एक दिवो दवरून हाचे पुरो आनंद आतां कोणाक गोत आमी पुरो विसरून गेल्ली आतां कसं नासल्यार एक आर्टिफिशियल आमी एक प्रयत्न करता आसत स्वीट म्हळ्यार अंगडी दुखून हाडचें जन लक्ष गटले पटाके मारचे लागीं घरच्याक पटाके मारचे योग्य तशें की ना की पाप तांकां कश्ट अशें की ना की तांकां एक स्वीट दिनाशी प्यार श्यार म्हणचे ना अशी आमी आनंद घेवचे प्रयत्न करता आसत ते आमकां आनंद मेळटा ना पण आमी लेखता आसा ते हेंच आनंद म्हूण आतां आमी पटाके कोण मारले वरकेची दुसऱ्याक आनंद घेनाशी राबोवचें जाता आमगे लागीं घरचो मारो न्ही म्हापशी घरचो मारो दुसरो घरचो मारो ते वयर वचून ढम्म जाता ना त्या पुराय जनाक आनंद दिता होय की न्ही ते कोण मारले तांकां मात्र मेळटा भायर तशींची भौतीक प्रपंचाचे स्वभाव तशें आसा आमी दुसऱ्याक वांटून घेवन ताजे आनंद घेतल्यार ते आनंद म्हणचे डब्बल जाता ताजे घोस्कर हे दिपावली म्हणचे परब वर्सा एक वेळ आयले वरकेची 3-4 दिवस म्हणचे आमगेल्या मनांत आशिल्ले प्रत्येक दुःख दूर जावन ते आनंद येता देवाल रक्षण आसता कसलें म्हळ्यार हांव सांगलां न्हू आमकां सुख शांती समृद्धी आरोग्य प्रत्येक जावका
ते प्रत्येक साध्य जाता केन्ना म्हळ्यार आमी आध्यात्मिक जावन केल्या मात आध्यात्मिक प्रगती जाल्या मात ते साध्य आसता नाही जाल्यार साध्य आसना कडे ताजे नेक्स्ट दिवस आमी हे करता ती बलिंद्र पूज म्हणून करतात आमकां गोतोस बली महाराजाल काणी ता वरकेची प्रल्हाद महाराजाल नातू प्रल्हाद अस्सल व्हडलो भक्तू बट वापास बली महाराजू भारी चांग आशिल्लो तो वरकेची देवताक आनी असुराक एकची लेक्कार पळोवन घेवका म्हणून तागेले आसक्ती आनी तागेले वरकेची तितले शक्तिशाली जावन गेलो तो कडे वामन देव येवन आमकां गोतोस तागेल्या भक्तीक सहनेक तो मेच्छता कसालो म्हळ्यार तिने हेज निमील पळय 2 हेज बी ते कवर जालो तिनीच खंय दवरता म्हणल्यार गेल्या माथ्यार दवरी म्हणून तागेले माथ्यार दवरेक ताणें सांगिल्ली तशी केल्ले निमित्त वामन देवाक संतोश जाले खूश जाले ताजे घोस्कर वामन देवान बली म्हळ्यार तुगेले इतले सहने निमित्त तू प्रॉमिस दवरून घेतिल्ले निमित्त वर्षा एक दिवस ह्या भौतिक प्रपंचाक जन स्वागत करतात उडगास करतात तशी रंगोली घालता ती दिव लावचे बलीक आपोवचे ऑफकोर्स केन्ना बली येता ती बली येताना तागेलो वामन देव येवन येता वामन देव आयलो म्हळ्यार आमगेले भितर बली महाराज जाले तसने दुष्ट गुण आसले ताकरकेची निर्नाम करता पळय 4 दिवस आमकां कशी एक शिक्षण मेळटा आसा पळय 4 दिवस 5 दिवस एक परब जाल्यार प्रत्येक दिवसांतू केन्ना आमी आध्यात्मिक रितीन करता की आमगेले भितर ते असुरी स्वभाव पुरा काडटा निर्नाम जाता म्हणजे आमकां शिक्षण मेळटा दीपावळी वरकेची कितले चंद रंगोली घालता ती घर कितलं आमी कितले डेकोरेशन करतात म्हळ्यार फुडें काला पुरो व्हडलो कसो ना फॅसिलिटी ना समुद्रार रेंव हाणू तांतू रंगोली घालचे आमगेले पागोर पुरा खंयचे आशिल्ले शाणाच पागोर ताजेर एक धव काड्ड्यान एक रंगोली पुरोवचे ताजी चंदाई त्या चंदायन आमकां मेळची ते आनंद आज मेळटा ना आमगेले पळय की न्ही कसो म्हळ्यार त्या समयांत ते आध्यात्मिकांतू आमी संप्रदाय प्रकार करता आशिल्ले आमगेले केअर एंड शेअर म्हणचे आसता आशिल्ले प्रीती विश्वास अन्योन्यता म्हणचे आसता आशिल्ले आज ते म्हणचे ना तशींची गोपूजा येता गायक आमकां पूज करूं सांगतात पळय हे वरकेची आमकां कितलेक गायक सेव केले निमित्त इतलो आनंद मेळटा आशिल्ले प्रत्येकल्या गृहस्थान घरकडे एक गाय दवरून आसका म्हणून फुडें काला आशिल्ले पळया शास्त्र आमकां कशी शिकयता म्हणून इवन तुमकां व्हडले देवस्थान बांदका म्हूण आसल्यार ते जाग्यान तूं गाय चोर नासतले म्हण निमगिता गायेन चोर नाशिल्ले जाग आसल्यार ते देवस्थान बांदचे कांय उपद्रव ना म्हणटात इवन फुडली काळांत तूं घरा वतलो म्हळ्यार गायक आनी वासरां घरा भितर हाडपाची पूर्ण पुरुषोत्तम कृष्ण तागेली ड्युटी कसो न्ही गायक चोरोवचे ते गायक चले निमित्त ताका आनंद मेळचे आशिल्ले आनी खंयच्यान तूं मेळना म्हणून ताण दाखोवन दिला सगळे ब्रह्मांडाचे तागेलेंची बट तो केन्ना अवतार घेवन आयलो तागेली ड्युटी कसो न्ही म्हळ्यार गायक चोरोवचे गायक आपोवन व्हरचें गायक आपोवन हाडचें गाय चोट खेळचें गायक न्हाणोवचें कसो म्हळ्यार गाय
आमगेले इवन ब्रह्मसंहिता सांगितलंय लक्षावरतेषु सुरभीर अभिपालयंतम सुरभी म्हणून तांतूच असतात गाय आणि कशी म्हळे ती सांगेल सेव केले तर आमकां कसं जाव का पळया त्या पुरं मेळटा म्हणून इवन आम्ही आध्यात्मिक लोक गेल्यावर त्यांची लक्ष लक्ष गाय असतात म्हणतात खंय गाय चढ असा की थंय आनंद चढ असता म्हणून सो तशी गोपूजा कर आमकां सांगितलं असं आम्ही पुराजनानं गोपूजा कोरका त्या दिवस न्हाणोवचें गायक पुरा न्हाणोवचें न्हाणोवन ती करचे तांगेला आंगार उडकेची सान सान कसं की एक रंगोळीशें सोडोवचें तांकां परके माल घालचें तांकां पूज करचें तांकां परकेची गोड तें खावूस केळें गेलें खावूसचें कसं जाल्यार म्हळ्यार आमगेलें शास्त्र सांगता ती एक आवस म्हूण आवसुलें दूद ना जाल्यार आमगेलें नेक्स्ट आवस म्हळ्यार हीच ताकाचें तितलें महत्व आसा आमगेल्या शास्त्रांत आज अनफॉर्च्युनेटली आमगेल्या प्रपंचांत बिगेस्ट एक्सपोर्ट आमगेले बीफ जाता पळया कलियुगाचे प्रभाव कशे आसा पळया दिपावळी आयल्यार पटाके मारचे नज पोल्युशन जाता दिपावळी आयल्यार तशी करचे नज अशी करचे नज म्हणून कंडिशन आमकां होळी आयल्यार उद्दां वेस्ट करूं नाका ती बंड घाल नाका ती आंगा एलर्जी जाता कोण करचें म्हळ्यार आमगेले जनान दुसऱ्या नडके न्ही पुरा कलियुगा प्रभाव त्यांची दुसऱ्या धर्माचे सांगना ती तुम्ही गाय खांडू नाका ती हा ते पुरा सांगना ती ते कितलो कसो करा ती काय प्रॉब्लेम ना पुरा कलियुगाचे प्रभाव आम्ही नुता आसा ती पळोवंक न्हू घरा भितर मात्र उलयता ती बट तसोच करचें पुरा कसले दत्ता आसा म्हळ्यार अज्ञानाने अज्ञान दूर करता जाल्यार आम्ही हे आमगेलें ज्ञान म्हणजे कसं आसा परमसत्य म्हणजे कसं आसा आध्यात्मिक ज्ञान ते आमी घेवका आनी ते दुसऱ्याक दिवचेक प्रयत्न करता त्या वेळाक मात्र साध्य जाता तशीच ही गोपूजा जाल प्रकार तो गायचे खंयचीय एक वस्तू म्हणजे वेस्ट म्हण ना पळय की न्ही गायचे दूध असो मूत असो शाण असो प्रत्येक ताजे घोस्कर आमगेल्या शास्त्रांत तितले ताका महत्व दितात ताजे प्रकार नॉर्थांत आमी पळयतात तशें म्हळ्यार गोवर्धन पूजा अन्नकूट म्हणून आमी आयकलां आसत गोवर्धन पूजा कशी म्हळ्यार संक्षिप्त जावन सांगता जाल्यार वर्षं प्रति जावचें इंद्र पुजाक नंद महाराजू तयारी करता आसता त्या वेळाक कृष्ण बलराम येता ती सान सान 5 वर्सां 6 वर्सां चेडूं ताणें येवन निमगीतात अन्नाले कसन जाता असं म्हणून हा न्हू तुमी चेडूं न्हय खेळाचे तुमी कसले हें परा म्हणून तो सोण कसल्याक म्हूण सांगपाची चान्नान सांगनाशी आमकां कोण सांगता ती म्हूण निमगीता त्या वेळार तो म्हणटा वर्षं प्रती आमी इंद्राल संतुश्टी घोस्कर करता आसली कसं म्हळ्यार आमकां पावस इम्पॉर्टंट पावस नाशी आमकां गाय आमगेले मेन आमगेले कसं म्हळ्यार गाय पळोवन घेवचें गायक कसकसान जावका तण कसन जावका आमकां सारकें पिवचें उदक ते हें प्रत्येक मेळचे पावसा निमित्त ताजे घोस्कर वर्षं प्रती आमी इंद्राक पूजा करून येता आसली तशी आज आमी इंद्र पुजाक वेवस्था करता आसा ती म्हणून तो निमगीता तुम्ही पावस जावका म्हणून इंद्रा कसं की करता ती आमी श्वास घेवचे वायू घोस्कर पूजा करता हांवें तुमी तो दिता ना हांवें सूर्य प्रति दिवस करेक्ट टायमाक उठयता तुमी सूर्य पूजा करता आसा तशी प्रत्येक प्रश्न निमगीता त्या वेळाक कसो करता म्हणून कळना तो निमगीता तूं कसन करता म्हणून निमगीता त्या वेळार तो म्हणटा आमकां पुरो दिवचें येद्र आशिल्ल्या गोवर्धन पर्वत त्या गोवर्धन पर्वतान आमकां प्रत्येक दिवचें त्या पर्वता वयर कितले रूख आसा ती त्या पर्वता भितर कितले तुमकां भांगार वज्र वैडूर जावका त्या पुरो तांतस गायक कसन जावका तण प्रत्येक तांतस कितलो रूख जावका तांतस कितलो आयुर्वेदीक वखद जावका त्या पुरो तांत मेळटा प्रत्येक ताजे दुखून मेळचें आमकां आमगेले सगळेची प्रपंचांत
पर्वता निमित्त आमकां प्रत्येक मेळचें ताजे घोस्कर ह्या पर्वताक तुमी पूज करा गिरी गोवर्धन तुम्ही त्यांची पूजा तयारी कसन केल्ला सर त्या कारण आजी गोवर्धन पूज म्हण करा कडेरी पूत सांगले ऐकना म्हणली घोस्कर वाचो आणि पुरा त्या तयारी कसन केल्ला असं त्याच कारण गोवर्धन पूजा करून भायर सरतात ते मेन कसन म्हळ्यार तांणी प्रसाद नैवेद्य पुरा गांवतलो पुरा जनान सामान घेऊन येतात ते तशी अशी रांदा कोण 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 पर्वता दवरता आशिल्ले ते पर्वतांतू ते बैसून गिरिराज खाताच काही दिलेले पुरा अन्य मोर आनी हाडा त्या वेळाक ते बलराम म्हणले ते यो एक तुळशी दळ घाला नाही जाल्यार ह्या गेल्या सॅटिस्फॅक्शन म्हण जायना तुम्ही घाल तितलेच आनी कोण कोण घालता आसा ते तो आनी खातास त्या वेळाक इंद्राक अहंकार येता म्हाका करची पूजा ह्या चेडूं कोण राबयताली म्हूण तो कोप्पारी थंय वचून पावस घाला म्हणून तो इंद्र पावस पेटयतालो ह्यो आशिल्लो तशी तो एक एकाची आमगेले क्लाउड्साक पेटयता तशी पेटोवन सिक्कापट्टे व्हड पावस हाडशी समोर ताका म्हूण ते प्रळय जावचे वेळाक येवचे ते मोड व्हडले मोड सगळे काळोख जावन व्हड पावस येवचे सुरू जालो जन पुरा भिवन धांवचे सुरू जाले नंद महाराज म्हणले पळय तूं सांगिल्ली मी आमी हें शिकयलें पळय कसन जालें पळय म्हूण आमकां कोण असं रक्षण करतालीं पळय गाय पुरा हांगा पुरा धांवता आसा पळय म्हणलें पळय ताका हें जाता यो गाय पुरा जन येया म्हणतो सीधा कृष्ण पर्वत घेता 7 दिवस तागेले लास्ट बट्टा वयर धरून राबता इतले पावस आयले कसं जायना कोणाक रक्षण आहे कोण ताजी मुळां आयली की तांगेलें रक्षण जाता कोण तागेली शरणागत आयली की तांगेलें रक्षण मेळटा तशी इंद्राक अर्थ जाता ताणें केलेली चुकी ह्यो साधारण केल्लो न्ही तो पूर्ण पुरुषोत्तम म्हणून म्हळ्यार कृष्णान थंय दाखयलें आसा हे पर्वत हांव तांचो व्यत्य आसना तुम्ही दिल्लें पुरा हांव खाता आशिल्लो तुम्ही केल्लें सेव पुरा हांव स्विकार करून घेतला आनी तुमकां खंयचेय समयांत तुमगेलें रक्षण हांव दिता भक्ताल रक्षण हे घोस्कर ताण तागेले 7 दिवस सान्न बट्टारी पर्वत उबोरून धरलेले गिरी गोवर्धन तशी इंद्राक अर्थ जाता इंद्र कडेरी तागेले वाहन ऐरावतारी हस्ते वयर येवन तो घेवन तेंची गाय आसता तो गायेक शरणागत जावन गाये मुखांतर कृष्णाले वता म्हळ्यार तितले भंय आसता आनी ताका कळटा केन्ना हांव गाये मुखांतर वतकी म्हाका कृष्ण माफ करता म्हणून कृष्णाला इच्छा तेंच आशिल्लें केन्ना अहंकार दाखयता की अहंकार मोडची मात्र आनी कशान ना त्या वेळाक ताका अर्थ जाता ह्यो साधारण बालक न्ही आनी कृष्ण बलराम म्हळ्यार पूर्ण पुरुषोत्तम तांगे लील करचे हांगा आयले म्हणून ताका अर्थ जाता ताजे घोस्कर प्रति वर्ष दीपावळी जाले नेक्स्ट दिवस गोपूजा गोवर्धन पूजा वरकेची गायक पुरा पूज करतात ती गायक पुरा श्रृंगार करतात गायक विशेष महत्व दितात आणि अन्नकूट म्हणून करतात म्हळ्यार व्हरायटीज ऑफ प्रसादम कोर थंय दवर न्हू केलो जन हजार आयटम करतात ते चंद करून पर्वतावरी दवर ताजे मध्ये कृष्णाक दवर ताका पूज करतात तशी पूज कोर न्हू गिरी गोवर्धनाक ते प्रदक्षिण करतात आज वरके तुम्ही वृंदावना गेल्यार गोवर्धना प्रदक्षिण जाता आसता बट कलियुग अंत जाताना त्या गोवर्धन पर्वत नाद जावन आसता कंप्लीट ते भुंया भितर वता म्हळ्यार ताजेर तूं कलियुग अंत्य म्हळ्यार सुख शांती समृद्धी म्हणजे कसं आसना म्हणून आमगे पर्वता दुखून प्रत्येक मेळता आशिल्लें म्हळें ना तेंच हे पर्वत ना जाल्यार कसो मेळटा रूख आसना पावस आसना गायी आसना ती
गाय ना, रूख ना, पाऊस ना, त्या पर्वतातून मेळका असेल वज्र वैडूर्य त्या भंगार तसं नाही ना. तो तशी वत 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 मनशाला आयुष्वर के चिवण दत्त वत्ता या पुरा कलियुगा प्रभाव त्याचे निमित्त या दीपावलीचे ह्या परबेंतू देवाला ह्या आध्यात्मिक लीला हे श्रवण केलेली आमगे दुःख पुरा दूर बसून आमगे शास्त्रांत कशी महत्व दिलेलं असत त्याचे प्रकार आम्ही ह्या दीपावली परब विजृंभणेन करूया. ताजे निमित्त आमकां आमगेल्या परिवाराच्या आमगेल्या समाजान प्रत्येकल्याक सुख शांती समृद्धी आरोग्य आयुष्य ताजे आध्यात्मिक प्रगती जावं म्हणून आम्ही देवाला मागून दीपावली परब करूया. हांगा हांव राबता येता. ओम तत्सत. ओम श्री कृष्ण अर्पणमस्तु. सर्वे जनो सुखिनो भवन्तु. आता 3 वेळा जप करूया. त्यानंतर कोणाला कुसण्याची प्रश्न असलेली